नमस्कार. राज्यातील रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशाच नागरिकांसाठी शासनाकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा नागरिकांसाठी हे अनुदान सुरू झालेले नाही. त्याच्यामुळे राज्यामधील नाही तर संपूर्ण भारत देशामधील सर्व नागरिकांसाठी ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशाच नागरिकांसाठी हे अनुदान सुरू झालेलं आहे. परंतु हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर संपूर्ण अपडेट सविस्तर लक्षात येणार आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता, ज्या नागरिकांची KYC झालेली असेल अशा नागरिकांना प्राथमिक स्वरूपामध्ये असे अनुदान दिले जाणार आहे. परंतु ज्या रेशनधारकांची KYC झालेली असेल त्याच रेशनधारकांना धान्य मिळणार आहे. तर बघू शकता, भरपूर दिवसांपासून धान्यामध्ये बदल करू किंवा हे धान्य बंद करू अशा पद्धतीच्या शासनाकडून अपडेट येत होत्या. परंतु ज्या नागरिकांनी KYC केलेले आहे त्या नागरिकांचे रेशन कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. परंतु ज्यांची KYC राहिलेली असेल तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. सोबतच रेशनमधून नाव सुद्धा कमी केले जाणार आहे. तर बघू शकता, शासनाकडून भरपूर दिवसांपासून रेशन कार्ड बंद करण्याचे शासनाला आदेश देण्यात आलेले होते. परंतु भरपूर नागरिकांचं म्हणणं असं होतं की आमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे आमचे तुम्ही धान्य बंद करू नका. परंतु शासनाने यावरती उपाय म्हणून काय केलेलं आहे की सर्व नागरिकांना KYC करायला लावलेले आहे. आता KYC दरम्यान जे नागरिक पात्र ठरतील अशाच नागरिकांना आतापासून इथून पुढे केसरी रेशन कार्ड असेल किंवा पिवळे रेशन कार्ड असेल अशा रेशनधारकांना धान्य असेल किंवा पैसे असतील कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता की पैसे मिळवण्यासाठी कोणते नागरिक किंवा कोणते रेशनधारक पात्र आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. तर बघू शकता, पैसे मिळवण्यासाठी फक्त हे नागरिक पात्र ठरणार आहे ज्या नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मनामध्ये कोणतीही शंका कोणताही डाऊट राहत नाही. तर हे पैसे फक्त केसरी रेशनधारकांना मिळणार आहेत. अशा नागरिकांची ज्या नागरिकांची KYC झालेली आहे अशा नागरिकांना ज्यावेळेस KYC होईल त्यानंतरच पूर्णपणे हे पैसे सुरू होणार आहेत. म्हणजेच तुम्ही केसरी रेशनधारक असाल आणि जर तुम्ही KYC केलेले असेल तर तुम्हाला 100% हे पैसे रेशन कार्डच्या आधारावरती सुरू होणार आहेत. परंतु ज्या भागामध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळत असेल, बघू शकता काही असे भाग आहेत की त्यांना केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळत आहे, तर त्या नागरिकांना पैसे मिळणार का? तर त्या नागरिकांना पैसे मिळणार नाहीत. ज्या भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळत नसेल फक्त त्याच नागरिकांना केसरी रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत. आता हे पैसे कसे चेक करायचे आहे त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु काही कारणास्तव तो व्हिडिओ सुद्धा बनवलेला नाही. भरपूर ठिकाणी भरपूर नागरिकांना पैसे सुद्धा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्या नागरिकांनी सुद्धा कमेंटद्वारे कळवलेलं आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता, ज्या 9 जीवनावश्यक वस्तू आहेत तर या 9 जीवनावश्यक वस्तूंसाठी कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत. तर शासनाने तांदूळ बंद केलेले आहेत. आता सर्वांना माहिती आहे की गव्हर्नमेंटकडून तांदूळ बंद झालेले आहेत. केंद्र सरकारने कशामुळे तांदूळ बंद केले यावरती कोणतीही अपडेट आलेली नाही. परंतु तांदूळ बंद झालेले आहे, 100% बंद झालेले आहेत. परंतु पिवळ्या रेशन कार्डसाठी 9 वस्तू सुरू झालेल्या आहेत. आता ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल तर त्यांना आता इथून पुढे तांदूळ मिळणार नाहीत. आता तांदळाऐवजी गहू मिळणार आहे, साखर, मैदा, मीठ, मोहरीचे तेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, मसाले, सोयाबीन, हरभरा यांसारख्या 9 वस्तू मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच पहिल्यांदा सांगितलेलं आहे की सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही मनामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आता 9 वस्तू कोणाला दिले जाणार आहे? ज्या नागरिकांची KYC होणार आहे. ज्या नागरिकांची KYC राहील त्यांना रेशन कार्डवरती इथून पुढे धान्य मिळणार नाही. सोबतच केसरी रेशनधारक असतील तर त्यांना पैसे सुद्धा रेशन कार्डवरती मिळणार नाही. जर तुम्हाला या 9 गोष्टी पूर्णपणे प्रत्येकी महिन्याला हव्या असतील तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. त्याच्याच पुढे बघू शकता, विविध रेशन कार्डवरती ज्या योजना सुरू झालेल्या आहेत फक्त याच नागरिकांना या योजना सुद्धा भविष्यात सुरूच राहणार आहेत. आता याच्यामध्ये कोणकोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला रेशन कार्डवरती मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत. तर बघू शकता, या योजना केंद्राकडून आहेत. त्याच्यामुळे आचारसंहिता असू द्या किंवा महाराष्ट्र राज्य असू द्या कोणत्याही राज्य असू द्या, सरसकट सर्व राज्यांमध्ये
सर्व नागरिकांना मोफत 3 गॅस रेशन कार्डच्या आधारावरती दिले जाणार आहेत। आता दुसरी जी योजना सुरू झालेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। जर तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घर सुद्धा मिळणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ 100% दिला जाणार आहे। त्याच्याच पुढची जी तिसरी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। ज्या नागरिकांना, ज्या महिलांना शिलाई मशीन असेल, मोफत पिठाची गिरण असेल, अशा योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल। आणि जी चौथी योजना सुरू झालेली आहे ती म्हणजे निराधार योजना। त्या विविध निराधार योजना असतील तर सर्व योजना तुम्हाला रेशन कार्डवरती सुरू झालेल्या आहेत। सोबतच विधवा पेन्शन योजना सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला दिली जाणार आहे। जर तुम्ही अगोदरपासून या योजनांचे अर्ज केलेले असतील किंवा तुम्हाला या योजनांपैकी कोणती जरी योजना मिळत असेल परंतु तुम्ही KYC नाही केली तर तुम्हाला इथून पुढे पूर्णपणे रेशन कार्डच्या आधारावरती घेतल्या जाणाऱ्या योजना आहेत तर त्या सर्व योजना बंद होणार आहेत। आता त्याच्याच पुढे बघू शकता महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे ती म्हणजे सर्व रेशन कार्डवरती काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। आता याच्यामध्ये पिवळे रेशन कार्ड असू द्या, केसरी रेशन कार्ड असू द्या किंवा पांढरे रेशन कार्ड असू द्या, जर तिन्हींपैकी कोणते जरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्या सुद्धा रेशन कार्डवरती नवीन नियम लागू झालेले आहेत। आता तुमचे जे आधार कार्ड आहे ते रेशन कार्ड सोबत लिंक केले तरच तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे। तर बघू शकता आधार कार्ड हे पूर्णपणे मॅन्डेटरी केलेले आहे की आपल्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करा, सोबतच आपल्या आधार कार्डाची अपडेट करा, KYC करा आणि रेशन कार्डची सुद्धा KYC करा। गव्हर्नमेंटने नवीन नियम लागू केलेले आहेत। तर तुम्हाला रेशन कार्डाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आपले आधार कार्ड बँक खात्यासोबतच आपले आधार कार्ड रेशन कार्ड सोबत सुद्धा लिंक करणं गरजेचं ठरवण्यात आलेलं आहे। आता जो दुसरा नियम लागू केलेला आहे तो म्हणजे तुमच्या रेशन कार्डची KYC केली तरच तुम्हाला धान्य असेल, विविध योजनांचे पैसे असतील किंवा डायरेक्ट योजना असतील तर आता तुम्हाला इथून पुढे या योजनांचा लाभ दिला जाणार नाही। ज्या नागरिकांची KYC होईल, सोबतच आपले आधार कार्ड रेशन कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक असेल अशाच नागरिकांना इथून पुढे रेशन कार्डच्या आधारावरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ 100% अनुदानावरती देण्यात येणार आहे। ज्यांची KYC राहील तर त्यांना लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। त्याच्यामुळे सर्व अपडेट तुम्हाला सविस्तर दिलेले आहेत। तर तुम्हाला इथून पुढे ज्या नागरिकांची KYC राहील तर त्या नागरिकांना लाभ मिळणार नाही। त्याच्यामुळे सर्व अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण होत्या। सर्व अपडेट तुमच्यापर्यंत अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।